शेतकरी दरवर्षी शेतमालाच्या हमीभावाची प्रतीक्षा करत असतात. मात्र सरकार हमीभाव जाहीर करण्यास दरवर्षी उशीर करत असतं, असा आरोप सातत्यानं होत असतो. यंदा मात्र केंद्र सरकारनं पावसाळ्याच्या तोंडावरच हमीभाव जाहीर केलेत. मात्र या हमीभावावर आता शेतकरी नेत्यांची टीका होताना दिसतेय. पाहुयात केंद्र सरकारनं यावर्षी कोणत्या पिकाला किती हमीभाव दिलाय या स्पेशल रिपोर्टमधून. शेतमालासाठी हमीभाव जाहीर. शेतकऱ्यांना फायदा की तोटा? शेतकरी नेत्यांकडून मात्र सरकारवर टीका. शेतकरी मोठ्या कष्टानं शेती करत असतो. उसनवाऱ्या करून, कर्ज कज्जे करून बियाणं आणि खतं विकत घेत असतो आणि त्यानंतर तो पेरणी करतो. पोटच्या लेकराप्रमाणे पिकांची काळजी देखील घेतो. मात्र एकदा का पिकाची काढणी केली की त्याला 4 पैसे हातात पडतील अशी आशा निर्माण होते. मात्र शेतमाल बाजारात आणला की त्याला कवडीमोल दर मिळतो आणि म्हणूनच शेतकरी सरकारच्या हमीभावावर आपली मदार ठेवतात. यंदाही केंद्र सरकारनं हमीभाव जाहीर केलेत. ते कसे आहेत आणि त्यात कशी वाढ झाली आहे पाहूया. भात 2369 रुपये, झालेली वाढ 69 रुपये. ज्वारी 3699 रुपये, झालेली वाढ 328 रुपये. बाजरी 2775 रुपये, झालेली वाढ 150 रुपये. नाचणी 4886 रुपये, झालेली वाढ 596 रुपये. मका 2400 रुपये, झालेली वाढ 175 रुपये. तूर 8000 रुपये, झालेली वाढ 450 रुपये. भुईमुग 7263 रुपये, झालेली वाढ 480 रुपये. सोयाबीन 5328 रुपये, झालेली वाढ 436 रुपये. कापूस 7710 रुपये, झालेली वाढ 589 रुपये. केंद्र सरकारनं हे हमीभाव जाहीर केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी मात्र त्यावर टीका करत सरकारनं आकड्यांचा खेळ करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं म्हटलंय. सरकारने आयात निर्यातीची धोरणं अशा प्रकारे घ्यावी, बाजारात सरकारी खरेदी इतक्या प्रमाणात आणि इतक्या दिवस करावी जेणेकरून परस्पर बाजारातच सरकारने जाहीर केलेल्या बाजारभावापेक्षा किफायतशीर भाव शेतकऱ्यांना मिळेल. त्या प्रकारची हमी जर सरकार देत असेल तरच या वाढीला अर्थ आहे. अन्यथा बोलाची कढी बोलाचा भात याशिवाय या वाढीला कोणताही अर्थ शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये राहत नाही. एकूणच केंद्र सरकार दरवर्षी शेतमालासाठी हमीभाव जाहीर करत असतं. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत दरवर्षी बोंबच असते. कारण सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतमालाची कधीच खरेदी होत नाही. अनेकदा सरकारी खरेदी केंद्र बंद राहतात किंवा मुदतीआधी बंद केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याची वेळ येते आणि मग मधल्यामध्ये व्यापारी नफेखोरी करतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा तरी या हमीभावाची अंमलबजावणी व्यवस्थित होईल आणि शेतकरी नाडला जाणार नाही हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.